या ठिकाणी निलेश आल्यावर कार्यक्रम काही असला तरी पहिली आठवण येते ती आईची. आज तिला जाऊन बरीच वर्ष झाली, पण लहानपणी या गावामध्ये येताना बऱ्याच घरांमध्ये या भागामध्ये खेळताना तळाला बैलगाड्या पण होत्या. बैलगाड्यात बसतानाचे दिवस मला आठवतात. आणि म्हणून नांदोशीतनं मिळालेलं लहानपणातलं प्रेम बरीच मंडळी त्यावेळेची पण ओळखीची या ठिकाणी आहेत. आणि मग त्यावेळेला याची कल्पनाच नव्हती की आपण आपल्या आयुष्यामध्ये कुठेतरी या मार्गाने पुढे जाऊ. पण ज्या आशीर्वादाने, ज्या भूमीने इथपर्यंत जाण्याची प्रेरणा लहानपणापासून दिली, ती ही पवित्र भूमी माझ्यासाठी नांदोस गावची भूमी आहे. काय करता येईल ते केलं पाहिजे ही भावना असते, पण ज्या गोष्टी शक्य आहेत त्या केल्याच पाहिजे. आजचा हा कार्यक्रम तसा म्हणाल तर आवश्यक, महत्वाचा, पण खूप मोठा असे म्हणता येणार नाही. आवश्यक आणि महत्वाचा यासाठी आहे कारण नांदोस गावामध्ये गडी आहे आणि त्या गडीच्या उत्खननातून या भूगर्भात, त्याचा उल्लेख तुम्ही केला दर्गे सरजी साहेब, की त्या आईच्या पोटात बऱ्याच गोष्टी आहेत. या सगळ्या बाहेर काढल्या पाहिजेत. त्या येणाऱ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, वस्तू ज्या आहेत, त्या केवळ वस्तू नाही आहेत, त्या वस्तू आपल्या बरोबर एक पराक्रमी इतिहास घेऊन येणार आहे. जर भांडी सापडली तर त्यावेळेला अन्न बनवण्याची प्रक्रिया, शिजवण्याची प्रक्रिया कशी होती हे कळेल. अवजार सापडली तर शेतमजूर, शेतकरी काम करताना काय पद्धतीची अवजार वापरायचा हे कळेल. काही शस्त्र सापडली तर त्या शस्त्रातून आपल्याला आपला पराक्रम आणि त्यावेळेचे आपले शूर सैनिक कसे लढाया लढले, जिंकले, पराक्रम दाखवला ते कळेल. गोष्टी केल्या पाहिजेत, मुळात ते वाटलं पाहिजे. यासाठी ग्रामपंचायतीचे मी मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी हा प्रस्ताव ठेवला. पण या गडीच्या जतन, संवर्धन आणि उत्खननाच्या कामामध्ये ही गडी आणि आमचा गड उभारण्यासाठीचं श्रेय मी या दोन बंधूंना देईन, नितेश राणे आणि निलेश राणे यांना. कारण निलेशजींचा स्वभाव तसा प्रखर आहे, मनाने हळवे, चेहऱ्यावर रागट असलं तरी मनामध्ये ते सांभाळून घेणार आहे. आणि म्हणून तुम्ही ज्या ज्या वेळेला प्रश्न मांडले त्याचा उल्लेख तुम्ही केला. या ठिकाणी दशावतार, तर आमचा दशावतार ही आमची संस्कृती, प्रथा, परंपरा, इतिहास आहे. माझ्या समोर हा प्रश्न तुम्हीच आणला की त्यांना प्रमाणपत्र दिलं पाहिजे, ओळखपत्र दिलं पाहिजे. आणि मग त्या सगळ्या कामाची गती सुरू झाली. ज्या अडचणी तुम्ही या ठिकाणी मांडलात त्या अडचणी या अधिवेशनाच्या काळातच बैठक घेऊन आपण दूर करू. त्याला कुठेही आपण अडकाटी येऊ नये. आमचे पालकमंत्री नितेश राणे पण ते दर कॅबिनेट मध्येही आपला सिंधुदुर्गचा, कोकणाचा विषय आला की आग्रहाने भूमिका मांडतात. आणि म्हणून तुम्ही सगळेजण सौभाग्यशाली आहात की अशा पद्धतीचे पालकमंत्री किंवा आमदार हे आपल्याला त्या ठिकाणी मिळाले. प्रभाकर सावंत, अतुल काळसेकर यांना अपॉइंटमेंट व्हायची वेळच पडत नाही, ते डायरेक्टच येतात आणि विविध कामांच्या साठीचा आग्रह धरतात. कारण तो अधिकार आहे, हा गावाचा अधिकार आहे, लोकांचा अधिकार आहे. आपण देणारे कोण आहात? आपला इतिहास हा कधीच विसरता कामा नये. जे राष्ट्र, जे राज्य इतिहास विसरला त्याचा उद्याचं भविष्य अंधकार आहे. आणि मग नांदोशीमध्ये जर लढाया झाल्या, पराक्रम होता, केला आणि हा पूर्ण तालुका आणि सिंधुदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. आम्ही आता भरतगडवरनं पण आलो. निलेशजी इतका सुंदर किल्ला, त्या ठिकाणी मी पाहिलं की त्या ठिकाणचे बुरुज जे कदाचित कालानुरूप थोडे मोडकळीस येत होते, ते पुनर्बांधणी, पुनर्जोडणी 12 कोटी
ॲक्सेसचा रोड, जोड रस्ता असेल, माहिती पत्रक असेल, आतली आमची विहीर असेल, या सगळ्या कामांचे निर्देश आपण त्या ठिकाणी दिले. मला वाटतं तोही आपलाच मतदारसंघ आहे. बरोबरीने बघा, कोकणातली माणसं किती आमची हुशार असतात. 3 वर्ष लोककला जपण्यासाठी दशावतार नाट्य 13-23 रोजी आहे. हे माता यशोदा म्हणजे आमच्या मामाच्या संस्थेतर्फे आहे. त्यांनी चिठी पाठवली, मी विसरलो नव्हतो, नंतर बोलणार होतो, आताच बोललो. त्यामुळे माता यशोदा परिवाराचं मी मनापासून जरा नांदोसगडी असेल, पुढे भगवंतगड असेल आणि रामगड, या सगळ्या परिसरात सुद्धा जतन संवर्धन, जोपर्यंत आपण भूगर्भात जात नाही. बघा, भूगर्भात जाण्याचे 2 प्रकार आहेत. मुंबईत आमच्याकडे चालू आहे, एक मुंबई बसली आहे, त्याच्या खाली आता नवीन मुंबई बसते. नवीन मुंबई म्हणजे नवी मुंबई नाही, नवीन खाली मेट्रो रूट, टनेल्स, बुलेट ट्रेन. अतुलजी, 450 स्क्वेअर किलोमीटरच्या मुंबईत जवळजवळ 100 स्क्वेअर किलोमीटरची नवीन मुंबई आता खाली, जमिनीखाली आहे. दुकान आहेत, मेट्रो लाईन आहेत, व्यावसायिक आहेत, टनेल्स आहेत, पाण्याच्या लाईन्स आहेत, सिवरेजची लाईन्स आहेत, त्याच्या ऑपरेशन्स आहेत, बुलेट ट्रेन आहे. एक नवीन मुंबई मुंबईच्या खाली ही या महायुतीच्या सरकारच्या काळात बसते आहे. श्रेय देवेंद्र फडणवीस साहेबांचं, एकनाथ शिंदे साहेबांचं, अजितदादा पवारांचं आहे. आम्ही या ग्रामीण भागामध्ये जे भूगर्भात जातो आहोत ते आमची विरासत, इतिहास आणण्यासाठी चाललो आहोत. कारण माननीय मोदीजींनी नेहमी हे म्हटलंय की आम्हाला विरासत से विकास तक, आम्हाला विरासत पण बघायची आणि विकास पण बघायचा आहे. भकास करणारा विकास नको आहे, समृद्ध करणारा विकास हवा. आणि समृद्धता तेव्हाच येऊ शकते ज्यावेळेला आपला इतिहास आहे, मजबूत आहे आणि मजबूतीने मांडला आहे. या तिन्ही गोष्टी करणं आवश्यक आहे. आणि म्हणून नांदोसगडीच्या या उत्खननामध्ये शास्त्रीय पद्धतीने त्या ठिकाणी अवजारं सुद्धा त्या ठिकाणी ठेवलेली आहेत. ज्या ज्या गोष्टी सापडतील त्याची मोजमाप होईल, त्याचे फोटो होतील, त्याचे डिजिटायझेशन होईल, त्याचा संदर्भ शोधला जाईल. ज्या गोष्टी सापडतील त्याचा संबंध गड किल्ल्याशी आहे का, नागरीकरणाशी आहे का, याचा संदर्भ शोधला जाईल. आणि मी तुम्हाला सांगतो, येत्या काही वर्षामध्ये महाराष्ट्राच्याच केवळ नकाशावर नाही, देशाच्या नकाशावर सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्गातील मालवण आणि त्यातलं नांदोसी गाव ठळकपणे येईल. एवढ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी आणल्या. ज्या गोष्टी समोर येतील, इतिहास समोर येईल, त्या इतिहासाचं सुद्धा एक कॉफी टेबल बुक करू. त्याचं प्रकाशन पण निलेशी तुमच्या हस्ते करतो. कारण हा तुमचा मतदारसंघ आहे आणि या सगळ्यामध्ये तुमचा आशीर्वाद लागणार आहे. तुमच्या आशीर्वादाशिवाय होऊच शकत नाही. कारण जतन आजपर्यंत तुम्ही केलंय, त्यावेळेला आमच्या शाळा असतील, बाकीच्या गोष्टी असतील, आणि आपल्या स्वनिधीतून, स्वमेहनतून, स्वकष्टातून या सगळ्या गोष्टी जतन करण्याचं काम केलं. आता त्याला पुढे न्यायचं आहे. आजच्या या दिवशी या सगळ्या गोष्टी पूर्ण करताना मनास आनंद होतोय की या भागामध्ये दशावताराचा असेल, राज्य सांस्कृतिक पुरस्कारामध्ये सुद्धा आमच्या सिंधुदुर्गातील कलाकारांचं मानाचं स्थान त्यांनी गमावलंय, मानांकन त्यांना मिळालंय. यामध्ये सुद्धा 12 सांस्कृतिक क्षेत्र आजपर्यंत होती ज्यांना आपण सन्मान करायचो, ते यावर्षी आपण 24 केले, दुप्पट केले. केवळ तेवढंच नाही तर ज्येष्ठांबरोबर ही कला संस्कृती पुढे नेली पाहिजे म्हणून युवा कलाकारांसाठी अजूनची पारितोषिकं केली जी आजपर्यंत नव्हती. त्यामुळे 24 ज्येष्ठ आणि 24 युवक असे 48 पुरस्कार आपण केले. पूर्वी तर युवकांना काहीच नव्हतं, आता 1 लाख रुपये आपण दिले. आणि पूर्वी ज्येष्ठांसाठी 1 लाख रुपयाचं पारितोषिक होतं, पुरस्कार होता, तो 3 लाख आपण त्या ठिकाणी केला. आज या ठिकाणी प्रास्ताविक करताना त्यांनी मांडलं 70 लाख रुपये दिले. ही थांबणारी किंमत नाही आहे, ही राशी थांबणारी नाही आहे. आजच घोषित करतो, कोटी रुपये लागले, कोट्यान कोटी लागले तरी नांदोस गावच्या कामाला निधी कमी पडू देणार नाही. मामा वरेरकर नाट्यगृह या बाबतीमध्ये सुद्धा आग्रह सगळ्या मंडळींनी धरला, आपण सुद्धा धरला. निलेशजी
हा या तालुक्याचा, या जिल्ह्याचा अधिकार आहे. झारीतले जो कोणी शुक्राचार्य असतील त्यांना मी माझ्या पद्धतीने डील करीन, नाहीतर सांगेन राणेसाहेब डील केलं तर भारी पडेल. आणि म्हणून ते काम नीट करतील अशी अपेक्षा, आणि ते सुद्धा आपण मार्ग काढू. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात आजचा कार्यक्रम झाला, गावात बोलवण्याचा आणि येण्याची संधी मिळाली, त्याबद्दल गावकऱ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. वेळ बऱ्यापैकी 11:30 झाले, तुम्ही सकाळपासून इथे आलेला आहात आणि त्यामुळे आपला जास्त संयम न पाहता इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.